मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले निघालेत शूटिंगला आणि त्यांना त्यांच्या इप्सित स्थळी पोहोचवणार आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. त्यांचं जोरदार स्वागत करूया. हॅलो, हा वंड्या. नाही ते मॅडमचीच वाट बघतोय. ते मॅडमना पुण्याला घेऊन जायचं ना भाड्यात. कोण मॅडम म्हणजे सुपरस्टार सई तामणकर मॅडम. हा, जरा पुण्याला त्यांनी माझी गाडी बुक केली पुण्याला जायला. नाही हाय, त्यांच्याकडे गाडी आहे. काय माहिती बाबा, त्यांची इच्छा असेल माझ्यावर प्रवास करायची. चल बोले, बाकी काय. फोटो पाठवतो ना. हो म्हणजे काय, फोटो मी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवतो फोटो. हो ठीक आहे ओके. प्रसादा लय खुश आहे. कोण येणार होतं गाडीत? सई तामणकर मॅडम स्वतः बुक केली आहे. असंच पाहिजे तुला. नाही म्हटलं, रोज तुम्ही सहन करता, एक दिवस आम्ही सहन करूया. एंट्री मॅन. बापरे. एक्सक्यूज मी. हा, ते वेट क्लाउड प्रोडक्शननी गाडी हीच बुक केली आहे का? हा. चला जाऊया. अरे अरे अरे. कुठं? हा, कुठं? पुण्याला. नाही तुमची कुठली तरी वेगळी गाडी बुक असेल. ही नाही, तिकडे नाही, दुसरी वेगळी कशी असेल? हे बघा मेसेज काय दिलाय, प्रोडक्शनने मेसेज दिलाय. काय? MHJ 143 गाडीचा नंबर तोच आहे. बघू. हीच गाडी आहे. हा काय? हा, हीच आहे. येस. अरे, हे पण येणार आहे सोबत. म्हणजे नाही काय नाही, जाऊया ना. जाऊया ना म्हणजे? नाही, जाऊया. हां. मला वाटलं मी आणि सई दोघंच आपलं. काय? नाही काय ना, बसा तुम्ही बसा. एकच तुम्हाला काय, बसा. हे जरा मागे घ्या नंतर. हा बसा. कुठं राहिली? बर. ओ हा, एक्सक्यूज मी, काय नाव काय तुमचं? माझं हां. दौलतराव. कोणाची बघताय? अहो निघूया, थांबा. एवढं काय, आपण दोघंच नाही आहेत, सई मॅडम पण येत आहेत. त्या आल्या की आपण निघू तिघा. हो. अच्छा, तुमचं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे. सई मॅडम आहेत ना, सई तामणकर, ती वेगळ्या गाडीने जाते. मी एकटा या गाडीने येतोय. चला. अरे 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 अरे. काय झालं? काय एवढं काय? सई मॅडम दुसऱ्या गाडीने गेल्या. हो. म्हणजे त्या आता माझ्यासोबत नाही येणार आहे? नाही येणार आहे, मी आहे ना सोबत. फक्त तुम्हीच? मी आहे. काय प्रॉब्लेम काय? मी एकटा आहे. अरे ही केवढी रिॲक्शन आहे? मी सोबत येतोय म्हटल्यावर एवढा मूड गेलाय तुमचा? अरे काय? हो हॅलो, काय? मला सांगितलेलं सई मॅडम येणार आहेत आणि डायरेक्ट हे आलं. आता हे आलं म्हणजे काय? हे आलं म्हणजे काय? एक मिनिट, मला कोणी नेऊ शकत नाही. नाही तसं नाही. हा, मी नेतो. नाही नेतो म्हणण्या. हे दिस इज नॉट फेअर. नेतो मी. सूर मला आवडलेला नाही तुमचा. सुधारा तू जरा. काय आहे? सई मॅडम येणार म्हणून एवढा तयार झालो. अरे एवढा? अरे एवढा कोणी तयार होतं का सई येणार आहे म्हणून? 2000चे कपडे घेतलेले सई मॅडम येणार म्हणून. अरे पण हे जास्त होते तुमचं. हॅलो. अरे नाही.
हे बघ हॅलो हॅलो हे बघा तुम्ही इनडायरेक्टली माझा समोर रुबाबदार दिसव खोटी खोटी मिशी घेतली विकत याचं काय करू आता? अरे एक मिनिट हो दौलतराव एक मिनिट हे दिस इज सो रॉंग हा. कोण दौलतराव? तुम्ही दौलत आहात ना? बाबू हलका. अरे तू बाबू हलकास? ते सई मॅडमना आवडतं दौलतराव नाव म्हणून मी दौलतराव ठेवलं. बाबू हलका आहे मी. अरे एवढं कोणी करतं का? एवढं काय आहे सई मॅम? काय म्हणजे मला काय कळतच नाहीये. मी मी आता येणार. माझ्या मित्रांना सांगितलेलं सई मॅडम बरोबरचे फोटो पाठवतो. आता ह्यांच्यावर काय काढायचे फोटो आता मला कळत. ए बाय डायरेक्ट कसं बोलतो रे तू? तू डायरेक्ट नाही बोलायचं. हे बघ हे दिस इज नॉट फेअर. तू नेतोस ना ऍक्टर्स ना असं डायरेक्ट तोंडावर नाही हे बोलू बघा शकत मी तू. सॉरी साहेब म्हणजे तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका. मी मनातल्या मनात बोलतो ते ऐकायला येतं बाहेर एवढंच आहे. ऐकायला येतं म्हणजे? तुम्ही वाईट वाटू नका घेऊ नका. एवढं काय त्यात सोडून द्या ना. तुम्ही लक्ष देऊ नका. पण मुळात सहीसाठी एवढं काय करायचं? एवढं काय करायचं? हे पण हे घालायचं मुशी लावून एवढं काय करायचंय? आम्ही आहोत फॅन. नाही मुद्दा नाही असं. मी आहे फॅन एकदम हार्डकोर फॅन आहे. सई मॅडमचा मी एकदम हार्डकोर फॅन आहे. आम्हाला ते जुसबी बिसबीची अपेक्षा नाही. पण काय बाबा एक थोडक्यात की बाबा वा किती छान स्टेरिंगवर हात पकडलाय हो वा एवढं बोललं तरी अरे वा किती छान ब्रेक मारताय हो एवढं बोललं तरी मन भरतं एवढं बाकी काय. अरे मग मी पण बोलतो ना किती छान स्टेरिंगवर हात पकडलाय किती छान क्लच दाबलाय. मी बोलतो ना काय प्रॉब्लेम आहे? तुमच्याने काय होणार जाऊ दे सोडून हे द्या. तू हे नेणार आहे की नाही मला सांग रे. हे शाण्या नेतो ना नेतो बस नेतोय का? मग ने गपचूप नेऊया ने ना मग. नेतो बसा बसा. हा इच्छा नसली म्हणून काय आलं नेऊया ना आपण. इच्छा इच्छा नसली म्हणजे काय? इच्छा नसली म्हणजे काय? तर बॅगेची पण इच्छा नाही ती पडली तिकडे बघा आता. पडू दे ती. कळलं ना? मला सांग इच्छा नाही म्हणजे का? पैसे घेतोस ना त्याचे? नाही नाही एक मिनिट थांबा तुम्ही थांबा. हे बघ एक पैसा इकडे बघा. एक मिनिट पैसे घेतोस ना तू? हे बघ पैशाचं नाही, सांगू नाही. नका. का पैशाचं काय सांगू पैशांचं नको? काय मी तुम्हाला 100 रुपये देतो चालत जा पुण्याला. मी कशाला जाऊ पुण्याला चालत? मी देतो ना 100 रुपये. अरे मग माझं काम हे पुण्याला मी कशाला चालत जाऊ? मी देतो ना पैसे 100 अरे रुपये. प्रश्न पैशाचा नाही यार. पैशाचा माज कुणाला दाखवतो यार? तेच बोलतोय पैशांचं सांगू नाही नका नाही मला. पैसा प्रश्न पैशाचाच नाहीये. कळलं का? तुझं काम आहे ते. प्रश्न पैशाचा नाहीये. हे बघा पैशांचं बोलू नको तुम्हाला आधीच. एक मिनिट प्रश्न पैशाचा नाहीये. कळलं ना? हे फर्स्ट हे नाहीये तिकडे हे म्हणून बोलवलंय सेलिब्रिटी म्हणून. हे बरोबर नाही हॅलो. तुमचं सांगून ठेवतोय. हा हा बंड्या हा नाही हे रे चुकीचं आहे अत्यंत. हा सई मॅडम ना आलंय सई मॅडम नाही, हे माझी चूक नाही. टकलू आहे कोणतरी काय माहिती. तू कुणाला बोलतो? अरे तू डायरेक्ट मुळात डायरेक्ट कसा बोलतो? ऐक ना मी बंड्या तुला करतो नंतर लय कावायला लागलं निवडून करतो नंतर. एक मिनिट यार तुमचं काय चाललंय? तू हा सई मॅडम नाही म्हणून आता पुण्यापर्यंत सुनावणार का तुम्ही मला? टकलू आला म्हणून. ज्या व्यक्तीसाठी आपण एवढं केलंय ती नाही आली म्हटलं होतं ना प्रॉब्लेम. एवढं काय जातो मूड. अरे पण एवढा मूड जावा इतका फालतू सेलिब्रिटी नाहीये मी. अरे आहे सई मॅडम आहे बाबा की बाबा त्यांचा एक ऑरा आहे सई मॅडम. मी नाही म्हणतोय का? सई मॅडम आल्यावर लोक माय गॉड सई तामणकर असं म्हणतात. मी पण आल्यावर समीर जगले असं नाही म्हणत. पण मी पण आल्यावर ये समीर जगले अरे मी तुझ्या गाडीत बसलेलो आहे म्हटल्यावर बाहेर कोणी आल्यावर कोण आहे अंदर? अरे ये थू असं काचवर थुकत नाही कोणी. नाही हे चुकीचं आहे यार. हे दिस इज अन इन्सल्ट यार. मला बोलायला पाहिजे यार. हे तू एक काम कर. तू माहिती का मी कोण आहे? हा तू मोबाईल मध्ये फोटो काढ आणि तुझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाक. तुला कळेल मी कोण आहे. नाही, मला नाही. नाही काढ ना. मी खरं सांगतो नाही मी तुला. काढायचं, जाऊ द्या. ऐक तू फोटो काढ. मूड गेला हो, नको, जाऊ दे आता. प्लीज काढ ना. ऐक ना प्लीज. नको नाही काढायचं मला फोटो. हे बघ नको मला नाही काढायचं फोटो. अरे यार नको असं ना. काय नशीब आहे माझं यार. हा पहिला सेलिब्रिटी असेल जो दुसऱ्याला सांगते काढ फोटो तुमच्या व्हॉट्सअपच्या. यार माझ्या बाबतीत काय असं होतं मला काय कळत नाही यार. नेहमी असं होतं. एक मिनिट हे काम करे हे आपण फोटो काढूया. मला नाही काढायचं. नाही मी तुला पाठवतो नंतर. नाही ऐक ना. काढायचं मला. अरे काढ इकडे इकडे हा थांबा तुझा नंबर सांग. नाही मी नाही नंबर देणार. नंबर सांग. नाही नंबर नाही अरे देणार. नंबर सांग. तुझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाक ना. तुला कळेल ना मी कोण आहे ते. घ्या हा. 9999 हा. 889 आणि हे बघा ऐका आता तुम्ही नंबर घेतलाय हा. उगाच रात्री अपरात्री मला गुड नाईट सर गुड मॉर्निंग सर असं मेसेज पाठवू नका. मी ब्लॉक करेन तुम्हाला. लगेच ब्लॉक करेन. अरे मी कशाला पाठव रे तुला अशा मी कशाला पाठव अशा मेसेज तुला? हे बाय तुझा नंबर दे. हे बघ पाठवला. हे घे.
अब आला तुला घे 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 तू घे घे. तुझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाक. काय? आता कळेल मी कोण आहे ते. टाकलाय काय यू नो ना हुआ मैं जस्ट टाक टाक ते. हो. हा आला मी बोललो ना. आले मेसेज आले. अरे हो ओळखतो तुम्हाला लोक. हे काय हा मी ओळखतो याला. हा दत्तू मोरेच्या शो मधला ऍक्टर आहे. ओळखतात हो तुम्हाला ओळखतात लोक. एक मिनिट हा कोण आहे विराज जगताप कोण आहे. हा, एक आहे काम करतो आमच्या. हा एक आला मेसेज. हा विराज जगतापच्या स्किट मध्ये असतो. हा मस्त ओळख. हा मी बोललो ना तुला. हा तोच ऍक्टर आहे जो ब्राऊन कलरची डोअर फ्रेम आहे त्या शो मधला ऍक्टर आहे. ब्राऊन कलरची डोअर फ्रेम मधला शो. ब्राऊन कलरची डोअर फ्रेम सुद्धा पॉप्युलर आहे पण समीर चौगुले कोण आहे हे कोणाला माहित नाही. हे माझं आज जे काही मी 28 वर्ष कमवलेलं ते आहे. बसा तुम्ही बसा एवढी मला बघायचं तो मेसेज बघायचा मग मेसेज बघायचा डोअर फ्रेमचा. मी डिलीट केला तो. कसा डिलीट केलास रे तू. डिलीट केला मी. सगळं ठरवून करताय तुम्ही. नाही ओळखतो तुम्ही. हे तुम्ही सगळं बसा. ना प्लॅनिंग आहे तुमचं. हा. गाडीत बसा तुम्ही गाडीत बसा. डिकीट टाक. मी घेतो गाडीत बसा. बसा गाडी. आज तक ये नहीं हुआ हमारे साथ समझा ना. हा बघा हा अजून एक मेसेज आलाय. हा. ते फोनवर मराठीचा आग्रह धरतात आणि इथे जाणून बुजून हिंदी बोलतात तो ऍक्टर ना. हा बघा इथे. एवढ्यात बनवलंस ना रे. दिस इज सो रॉंग यार. हॅलो सुप्रिया. अरे अरे काय अँटिक पाठवलं यार ड्रायव्हर इकडे. हां नाही नाही दिस इज नॉट फेअर यार. मी पण सेलिब्रिटी आहे यार. उद्धट बोलतो माझ्याशी यार तो. अजून गाडी सुरू व्हायची आहे. हां मग पापणीला लावतो नाही तोपर्यंत तुमचा कॉल टाईम येईल. मग तिथे सेटवर आल्यावर डायरेक्टर म्हणून की आता तुमचा संध्याकाळी सीन आहे. मी कोण आहे. नाही नाही लगेच डायरेक्टरला नको सांगू. ऐका हे आपण तर अनेक वर्ष मित्रमैत्रीण आम्ही हां तुला आता माहिती आहे मी. अरे मग आपलं तर एकदम कामाच्या बाबतीत. हां अरे जस्ट एक म्हणजे काय बोलणार ना कुणाकडे बोलणार ना आपण असं आहे ना. हां चल बाकी अरे कसं आलं शूटिंग. अरे मी एवढा एक्सायटेड आहे. हां हो हां चल चल खूप झालं चल खूप झालं तुझं. चल लवकर चल ना बाबा गाडी सुरू कर ना. मगाच चालू केली गाडी. ही गाडी मगाशी सुरू केली म्हणजे अरे कधी केवढी स्लो चालली आहे ही गाडी. हा तो स्पीड जरा 35 ला लॉक केलाय. बाकी काय 35 ला लॉक केलायस तू स्पीड. मी कधी पोहोचू. 5 वाढदिवस होतील माझे पुण्यापर्यंत. अरे चल ना बाबा लवकर. जाऊ अरे नाही रे बाबा एवढ्या स्लो नाही रे बाबा. अरे अरे टकल्या अरे तुझ्या बापाला जाऊन सांगे. यू आर सो फनी. अरे तो ओव्हरटेक करून गेला धावत धावत. असा आडवा गेला क्षणभरही त्याला वाटलं नाही ही गाडी त्याला उडवेल. खूप झाला चल खूप झाला आता. हे काय उभं आहे ऍक्सिलेटर वर. अरे मग आता काय करायचं ह्याचं. जाणार हो, पोचू अरे आपण. कधी जाणार बाबा. आपण तो माझा आहे. हाय तुमचा तो माझा आहे. हॅलो हॅलो सर बोला बोला सर. हा सम्या हा आता ना सरळ घरी जा. आम्हाला इथे दुसरा आर्टिस्ट मिळालाय जो खूप वक्तशीर आहे पॅडी कांबळे म्हणून. तुला काढलाय फिल्म मधून युटर्न मारायचा सरळ घरी जायचं. अरे ऐक ना. नाही, नाही, फोन हॅलो, पण नाही. हॅलो, ऐक ना, निघायचं. नाही रे माझं नाही करायचं. सुसाट परफॉर्मन्स. पुढं कधी येऊच नाही असं वाटत होतं. लई मज्जा आली. सई मस्त होता परफॉर्मन्स. या मंचाची खासियत अशी आहे की या मंचावर आपलं नाव जरी आलं तरी कॉलर टाईट होते. माझी झाली आहे. मला खूप मजा आली माझं नाव ऐकून आणि खूप दिवसांनी दौलतराव भेटले पुन्हा. 2 आवडत्या व्यक्ती 2 आवडते कलाकार समोर असल्यावर प्रेक्षकांचं जे होतं तेच माझं झालं. जुगलबंदी बघितल्याचा फील आला.
समीरदा आउटस्टँडिंग रिॲक्शन्स, फारच मजा आली. भावा मस्त, सुंदर. सुरुवातीला जो बदल होता, खट 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 खट, तू जे सगळं तुझं रूप बदलून टाकलंस, त्याची खूपच जास्त मजा आली. आणि विराजची छोटीशी एंट्री होती, पण त्याच्यात पण त्यांनी खूप गंमत केली. मस्त झाला परफॉर्मन्स आणि तुम्हाला दोघांना सतत बघायला खूप आवडेल. सही आहे. प्रसादा. वा बहारदार. माझा एक जेन्युइन प्रॉब्लेम झाला आहे की माझ्या टी शर्टला पण आणि जॅकेटला पण दोन्हीला कॉलर नाही, त्यामुळे काय करू मला कळत नाही. पण हरकत नाही, वंडरफुल, फार मजा आली. असं वाटलं की एक शेर आला, त्याच्यासमोर दुसरा शेर आला आणि स्किटची गझल कधी झाली कळलंच नाही. खरोखरच हा हायवे आणि हा प्रवास 35 काय 10च्या स्पीडनी का होईना चालू राहावा आणि त्यातल्या गमती आम्हाला बघायला मिळालं असंच वाटत होतं. वंडरफुल, फार मजा आली. काय एनर्जी होती दोघांची पण आणि ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच यार, खुशखुशीत परफॉर्मन्स. मंडळी, आता आपण जाणार आहोत स्त्री पार्टी अभिनेत्यांच्या घरी. बघूया तिथे काय धमाल चालली आहे. तुमच्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. कैदाशीर मेली आली आली माझ्यासमोर चेटकिळी सारखी. तरी मी तुला सांगत होते की मला तुझं तोंडच बघायचं नाही. तरी आली. मनहूस कुठली आली माझ्यासमोर उभी राहिली. आई चहा घेणार का, पाणी घेणार का, कळत नाही. नकोय मला. सांगते ना जा इथून म्हणून. जा, निघून जा इथून माझ्या समोरून. पप्पानू, ओ पप्पानू, अहो डोक्यात नारळ नाही ना तुझ्या. अगं माझी अक्कल तुझ्या डोक्यात येत तशी नाही. किती वेळा तुला सांगितलं जा म्हणून. जा इथनं, जा, निघून जा. हो काय चाललंय काय काय बराच काय मिळाल्या. काय आलं? अरे नाटकाची तालीम चालू आहे ना. अरे काय इथं तालीम चालू असेल तू आतमध्ये काय गेलेला. बायको ते काय ते बायकोला भेटायला बघा होते आपल्या बायकोच्या मांग पुढे करतो असता. बायकोचा बैल आहेस बैल. अरे जरा कुठं सोलुलुकी सुरू झाली तर लगेच गेला आतमध्ये बायकोला भेटायला. अरे बायकोचा बैल झाला तुझा, बायकोच्या माग पुढे नाचतोय, बाकी काही नाही. ऐकते मी सगळं आतून, कळलं ना. आणि ऐका सासरे बुवा, माझ्या बाबांनी ना मला खूप चांगले संस्कार दिलेत. हे असं घर फोडीचे संस्कार नाही दिलेत मला. वा ग वा. आणि एक मिनिट, काय तुम्हाला किती वेळा सांगितलं हे असं नका फिरत जाऊ. कसं वाटतं ते. वा 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 वा. हा खाऊल्या मांजरी कुठली. बाबा हे बघा, आत्ता बॅग उचलेन आणि कात्रजला निघून जाईन. हा मी निघून जा, निघून जा, जा, जा. ओ बाबा, काय रे, आज आपला नाटकाचा प्रयोग हवा ना. मग आपल्या नाटकाची तालीम करायची आहे. मग तुला करायला नको. बसा बसा बसा, तालीम करूया. हे तालीम करूया नीट. माहिती रात्री प्रयोग आहे. आणि तुझ्या बायकोला सांग 2 कोप चाय टाकायला. मुळात ते चाय नसतं, चहा असतो. आणि ते कोप नसतं, कप असतं. काय असतं. कप. कप. मला अक्कल शिकू नको. हा एवढा वातास ना त्या फुटक्या कपातनं दूध पियासास. हिथं हागाला बसायचं. अरे दिवसभर नागडा फिरायचा. नुसता करुगोटा दिसायचा. तापण असा वार घाललेला. एक दिवस असाच गेला त्या जंगलात. त्या बाबलीच्या जालीत अडकला. कुठून कुठून काट काढले तर मांजा हे सांगायची गरज आहे का. लोकांना कळायला नको काय असता. बापासमोर मी जेशी बाबा आपलं नाटक तालीम करायची ना बाबा आपल्याला नाटकाची. थांबा ना जरा मग तुम्ही. माझा आता मला बघ 2 कोप चाय टाकायला सांग तिला. हे बघा ना जाऊ देत. अहो तुम्ही कपातून चहा घेणार. हो मी कपातूनच चहा घेणार. नाही चाय कशात नाही घेणार. अहो कॉपातून तर कॉपातून घेतो चाय, पण तुम्ही माझ्यावर कॉपू नका. जा कपातून चहा घेऊन ये. त्यांच्या कोपातून मी चहा पितो.
चला तालमीला सुरू करूया चल. चला चला ए शिवा शिवा तू आमच्यासोबत नाटकाची तालीम कर. हा एक मिनिट, माझ्याकडे अजिबात वेळ नाही असल्या निरर्थक गोष्टींसाठी. ऐकलंस काय बोलली ती? अरे आपल्या पंजापासून चालत आलेली परंपरेला ती निरर्थक बोलली आहे. हो बोलले. काय चुकीचं बोलले सासरे बुवा? चुकीचं म्हणजे? दिवसभर एकतर तुम्ही दोघं रिहर्सलला बाहेर असता, हे आले नाही की ह्याचा हात घेऊन तुम्ही घेऊन जाता यांना रिहर्सलला. रात्रभर मी इथे वाट बघत असते, येईल माझा राजकुमार होऊन अबलक घोड्यावर स्वार, आणि हे रात्री आले की माझ्यासमोर साडी सोडत असतात. कसा सुखाचा संसार होईल माझा? तिथे नदीवर गेल्यावर बायका आपल्या नवऱ्याचे कुर्ते धुतायत, लेंगे धुतायत, पोरांच्या चड्ड्या धुतायत, आणि मी माझी साडी धुते, ह्याची साडी धुते, ह्यांची साडी धुते, हिचा परकर धुते आणि ह्यांचा परकर धुतय. पण मी परकल घालीतच नाही. अगं मी चटणी पट्टीनी चड्डीवर मी नऊवारी साडी नेसतो का ना, मला परकलची काय गरज आहे? आपलं काय बोलायचं बोलते. त्याचं काय कौतुक सांगताय बाबा? हे बघा बाबा, तुम्ही ते प्रयोग करा, नाटक करा, माझा काही आक्षेप नाहीये त्याच्यावर. पण ना ते झाल्यावर तुमचा मेकअप, ते कपडे तिथेच काढून येत जा ना. छान अशी पॅन्ट शर्ट घालून येत जा. पण हे असं नाही करत. रात्री ना दमून घरी आल्यावर हे तसेच जेवतात, त्याच कपड्यात झोपतात, आणि सकाळी दारात त्याच कपड्यात मिश्री घासत बसलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत असतात, काय हो आज आहे ना नांदिवली तिट्यावर प्रयोग यावा पोरा बाळांका घेऊन. नाही ते लोक विचारतात ना कुठात प्रयोग, तर सांगावं लागतं का ना काही जमाले. आणि आमच्या कलेला तू काही कमी समजू नको. मी नाही समजत आहे कलेला तुमच्या, आणि त्या गोष्टीबद्दल माझं म्हणणंच नाहीये. पण हा जो आहे ना, सॉरी हा जो आहे ना तो तुमच्यावरच गेलाय. हा पण ह्याने स्त्री पात्र करू नये म्हणून मी याला दाढी वाढवायला सांगितली, तर हा दाढीतच दमयंती करेल, कुसुम करेल, पुष्पा करेल. मी काय करू? आणि लोक पण आपली इकडे हिट आहेत ना एवढी, त्यांना दाढीतलीच दमयंती आवडते. खरी बाई स्टेजवर परफॉर्म करायला गेली की प्रेक्षक आपले चेतवतात. ते बोलतात, हे बाई दाढी नाही काय मजाच येणार नाही, गे बाई वजे जाऊन दाढी लावतोस वाईच. या सगळ्याचा कंटाळा आलाय मला. हे सगळं रोज रोज होणार असेल ना तर दत्तात्रय मी हे घर सोडून चालले. ऐक ना मला खूप कंटाळा आलाय. नाही तुझं सगळं बरोबर आहे, पण काय झालंय म्हणजे ह्याची आईस गेल्यापासून आमच्या घरात बाई माणूस कोण नाही ना, काय समजलं. आणि कसं म्हणजे आम्ही साडी नेसली ना दिवसभर, म्हणजे कसं अशी भूमिका आतनं संचारते का नाही, सवय होऊन जाते भूमिकेचे बोलून. पण माझ्या लक्षात आलेलं आहे काय आहे, बघ हा दत्तू आहे का नाही, तालीम करताना साडी नेसणार नाही, झालं मी पण नेसणार नाही. रात्री प्रयोग असं तेव्हा आम्ही साडी नेसून प्रयोग करू काय समजलीस. आणि उद्या सकाळ बसणार बघ, हा चेड्डीवर बसणार नाही, मशीन राहीत बसणार, काय समजले. मी पण चड्डी घालतो. पण मी काय म्हणतो, काय आज नाटकाचा प्रयोग आहे ना, मी काय म्हणतो आता म्हणजे एवढ्या ह्या कपड्यावर आम्हाला जरा तालीम करू दे ना. तर प्लीज, म्हणजे कसं म्हणजे आम्हाला सवय करा. तुम्ही नाही सुधारणार आहात. तुम्हाला जे हवं ते करा, मला अजिबात हात मारायचा. आता ये मी काय नको जर बाहेर झालं. वा वा, बहारदार परफॉर्मन्स. खूप वेगळा विषय होता आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केला. आणि तुम्ही किती गोड दिसताय मोरे, अस्सल सौंदर्यवती, खूप छान. बघा दर्दी हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. छान होता हा प्रयोग, छान होता असं म्हणायला लागेल. एक वेगळा प्रयोग करून पाहिलात तुम्ही आणि तो खूप सुंदररित्या सादर केलात. शिवाली खूप छान, प्रभाकर खूप छान दिसतोयस. याआधी तू या वेशात आलायस, पण आजचा रूप तुझं काही और आहे, काही वेगळेपण आहे त्याच्यात, पण तो छान आहे. खूप गोडवा आहे त्या कॅरेक्टरमध्ये, मजा आली खूप. दत्तू क्लीन शेव्ड असताना साडी नेसणं आणि त्याच्यात येऊन परफॉर्म करणं अवघडच असतं, पण तरी त्यातल्या त्यात आत्ता तू दिसतोयस त्या मानाने ते जरा सोपं आहे. पण भरपूर वाढलेली दाढी ठेवून साडी नेसून येणं आणि तरीसुद्धा ते बिभत्स न वाटून देणं हे प्रचंड अवघड आहे, आणि ते तू आज केलंस. छान होता हा प्रयत्न आणि मला खूप आवडला. व्हेरी नाईस. सविता ताई, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अप्रतिम, खूप छान. प्रभाकर, तुम्ही तिघांनी काय जे केलेत ना फारच सुंदर आहे, आणि खरंच खूप गोड करताय रे तुम्ही सगळेजण.
खूप छान. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू ताई.